नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। 12वी पास विद्यार्थी मित्रांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे। जिल्हा परिषद वर्धा भरती 2025 डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी एकूण 7 पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्ण संधी आहे। पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो। जिल्हा परिषद वर्धा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण PM पोषण योजना कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता जाहिरात 2025। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत पंचायत समिती स्तरावरील रिक्त असणारी डाटा एंट्री ऑपरेटरची पदे तात्पुरत्या स्वरूपात पुढील 11 महिन्याच्या कालावधीकरता कंत्राटी पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्यात येत आहेत। पुढील प्रमाणे आपल्याला पदसंख्या दिलेली आहे। आरक्षणानुसार पुढील प्रमाणे पदसंख्या दिलेली आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता एकूण पदे 9, त्यापैकी 2 पदे भरलेली आहेत आणि भरावयाची पदे आहेत 7 पदे भरावयाची आहेत। आरक्षणानुसार प्रवर्ग आणि रिक्त पदे आपल्याला दिलेले आहेत। त्यामध्ये अनुसूचित जाती 1 पद, अनुसूचित जमाती 1 पद, भजक 1 पद अशा इतर सर्व प्रवर्गांसाठी 1 पदानुसार एकूण 7 पदांसाठी हे अर्ज मागवण्यात येत आहेत। त्यानंतर पुढे आपण पाहूयात मासिक वेतन श्रेणी मानधन असणार आहे ₹25,000। शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आपण पाहूयात। किमान इयत्ता 12वी पास असणे आवश्यक आहे। मराठी टायपिंग 30 असणे आवश्यक आहे। इंग्रजी टायपिंग 40 आणि MSCIT संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असणार आहे। वयोमर्यादा असणार आहे 31 ऑगस्ट 2025 रोजी सदर पदासाठी उमेदवाराची किमान वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्ष असणार आहे। म्हणजे 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा। निवड पद्धती पुढील प्रमाणे दिलेली आहे। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या निर्णय क्रमांक नुसार अन्वये खालील प्रमाणे निवड पद्धती दिलेली आहे आपल्याला। डाटा एंट्री ऑपरेटर्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास इयत्ता 10वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि इयत्ता 12वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात येईल। इथे महत्त्वाचा मुद्दा आहे, समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो। तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण बोनस देण्यात येतील। म्हणजे तुमच्या 10वी 12वीचे मिळालेल्या गुणांची टक्केवारी सरासरी काढण्यात येईल आणि उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण बोनस देण्यात येतील। पुढे आपण पाहूयात उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल। गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरिता एका पदासाठी गुणांक्रमे म्हणजेच 1 पदासाठी 12 उमेदवार बोलवण्यात येतील। सदर उमेदवारांची मराठी टायपिंग 30, इंग्रजी टायपिंग 40 आणि संगणक ज्ञानाची परीक्षा घेण्यात येईल। यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतील। सदर प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त करणारे उमेदवार डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी निवडीसाठी पात्र राहतील। म्हणजे 100 गुणांपैकी 50 गुण मिळवणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे। उमेदवारांचे संगणक परीक्षेमध्ये मिळालेले गुण, 100 पैकी परीक्षेमध्ये मिळालेले गुण आणि शैक्षणिक पात्रतेबाबत मिळालेल्या गुणांची बेरीज करून एकूण गुण देण्यात येतील व यानुसार उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल। त्याप्रमाणे तेवढ्याच पुढील उमेदवारांची प्रतीक्षा यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल। सदर पदासाठी मुलाखत घेण्यात येणार नाही याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यायची आहे। या परीक्षेसाठी तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार नाही। पुढे आपण पाहूयात उमेदवारांसाठी सूचना। उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा। सदर अर्जाच्या पाकिटावर कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज असे नमूद करावे। उमेदवाराने अर्ज सदस्य सचिव शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद वर्धा यांचे कार्यालयातील प्रधानमंत्री पोषण आहार PM पोषण कक्षामध्ये समक्ष किंवा
अंतिम दिनांकाच्या पूर्वी पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अर्ज स्वतः त्यांच्या कार्यालयामध्ये देऊ शकता किंवा पोस्टाने सुद्धा पाठवू शकता. अर्ज नमुना कार्यालयात तसेच जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजेच zdpwarda.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यांच्या नमुन्यातील अर्ज स्वीकारला जाईल. या पदासाठी परीक्षा शुल्क असणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत परीक्षा शुल्क म्हणून रक्कम 500चा धनाकर्ष म्हणजेच डिमांड ड्राफ्ट, मिड डे पुढील प्रमाणे सर्व माहिती दिलेली आहे. ZP वर्धा यांच्या नावाने राष्ट्रीयकृत बँकेचे धनाकर्ष डिमांड ड्राफ्ट अर्जासोबत जोडा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे डिमांड ड्राफ्ट तुम्ही अर्जासोबत जोडू शकता. त्याच्यानंतर अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय प्रमाणपत्र, प्रवर्गनिहाय जातीचे प्रमाणपत्र, आदिवासी प्रमाणपत्र, संदर्भातील कागदपत्रांचा झेरॉक्स प्रती स्वतः साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून जोडाव्यात. म्हणजे काय काय कागदपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत ते सर्व पुढील प्रमाणे दिलेले आहे. काही उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र जर नसेल तर 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सादर करणे बंधनकारक राहील. वैध असलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहील. अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 3/10/2025 असेल. यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारांची नियुक्ती कालावधी 11 महिन्याचा राहील. 11 महिन्यानंतर उमेदवाराचे काम समाधानकारक असल्यास नियमानुसार 1 दिवसाचा तांत्रिक खंड देऊन पुनर्नियुक्ती देण्यात येईल. इथे महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो, समजून घ्या. तुमची निवड ही 11 महिन्याच्या कंत्राटी स्वरूपात असणार आहे, परंतु तुमचे जर काम समाधानकारक असेल तर तुम्ही पुढेही काम करू शकता असं त्यांनी स्पष्ट स्वरूपात दिलेले आहे. पुढे आपण पाहूयात 7.8 नियुक्तीपूर्वी उमेदवारांकडून शासनाकडील विहित नमुन्यात ₹100 स्टॅम्प पेपरवर करारनामा बंधपत्र करून घेण्यात येईल. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करावे लागेल. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा इथे समजून घ्या मित्रांनो. 7.13 मध्ये शेवटी बघा, परीक्षेच्या वेळी येताना आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. म्हणजे परीक्षेला जाताना तुम्ही कोणतेही एक ओळखपत्र सोबत घेऊन जायचं आहे. पुढे आपण पाहूयात डेटा एंट्री ऑपरेटर पदाची कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया वेळापत्रक पुढील प्रमाणे दिलेलं आहे. कालावधी आणि दिनांक दिलेला आहे आपल्याला. जाहिरात प्रसिद्ध करणे आणि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे 3 ऑक्टोबर 2025. अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही लवकरात लवकर लगेचच फॉर्म हे भरून घ्या. त्याच्यानंतर प्राप्त अर्जाच्या छाननीचा कालावधी आपल्याला दिलेला आहे 4 ऑक्टोबर 2025 ते 9 ऑक्टोबर 2025. मेरिट लिस्ट यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक दिलेला आहे 10 ऑक्टोबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत. गुन्हा अनुक्रमे प्रसिद्ध यादी संदर्भात आक्षेप मागविणे दिनांक आहे 11 ऑक्टोबर 2025 ते 15 ऑक्टोबर 2025. उमेदवारांना मुलाखत पत्र पाठवण्याचा कालावधी आहे 11 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर 2025. आणि सर्वात शेवटी निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचा दिनांक आहे 29 ऑक्टोबर 2025. पुढे आपल्याला त्यांनी दिलेले आहे डाटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज. या प्रकारे अर्ज तुम्हाला असणार आहे आणि व्यवस्थित आणि योग्य प्रकारे माहिती भरून अर्जदाराची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, अर्जासोबत खालीलप्रमाणे जोडावयाची कागदपत्रे, प्रतिज्ञापत्र सर्व माहिती व्यवस्थित आणि योग्यरित्या भरून त्यांच्याकडे अर्ज सादर करायचा आहे. शेवटची तारीख आहे 3 ऑक्टोबर 2025. या ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही व्यवस्थितरित्या सर्व PDF जाहिरात आणि अर्जाचा नमुना डाउनलोड करायचा आहे आणि 3 ऑक्टोबर पूर्वी हे अर्ज सादर करायचे आहे. जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. अशाच नवनवीन आणि महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत येत राहील. भेटूया लवकरच नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.